वाशिममध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च काढण्यात आला। या रॅलीमध्ये सर्व बौद्ध उपासक उपासिका पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते। अकोल्याच्या केळीवेळी गावामध्ये दरवर्षीप्रमाणे 3 दिवसीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कबड्डी खेळाचं उद्घाटन शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बजोरिया यांच्या हस्ते करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढलाय। सकाळी आणि संध्याकाळी शेकोट्या पेटू लागल्यात आणि ग्रामीण भागामध्ये थंडीचा जोर अधिक आहे। त्यामुळे थंडी आणि त्यातच धुकं पसरल्यानं पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। अमरावतीमध्ये धामणगाव येथील कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त खडून फलकावर चित्र रेखाटून अभिवादन केलेलं आहे। आंबेडकरांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करणारे स्लोगन सुद्धा या फलकावरती रेखाटण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जळगाव मार्गावर उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली अचानकपणे उलटली। उसानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली एका कारवर जाऊन कोसळली। या अपघातामध्ये 4 चाकीमधील पती पत्नीसह 4 मुलं थोडक्यात बचावलेली आहेत। यामध्ये कारचा काही भाग सुद्धा दबला गेलेला आहे। देवरी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रॅव्हल्सनं धडक दिली। अपघातामध्ये एका महिला प्रवासीसह 3 लेकरांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे, तर 11 गंभीर जखमींना गोंदिया इथं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे। नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये मक्याची आवक वाढली असून मात्र भाव 1200 रुपयांपर्यंत मिळतोय। खासगी मार्केटमध्ये हमीभावाचा दर 2400 रुपये क्विंटल आहे। मात्र अजून सुद्धा काही भागामध्ये खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीयेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नाराजगी व्यक्त केलेली आहे। मालेगाव कला शिक्षक देव हिरे यांनी शालेय दर्शनी फलकावर रंगीत खडून फलक रेखाटलेला आहे। बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केले। समाजाला प्रगती साध्य करायची असेल तर एकमेव पर्याय आहे तो म्हणजे शिक्षण, अशा आशयाचे फलक त्यांनी रेखाटले। कोलाड रोहा मार्गावर संभे गावाजवळ 2 मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली आहे। या अपघातामध्ये सध्या जखमी झालेले दोघांवरती उपचार सुरू आहेत, तर या उपचारांती त्यांचा मृत्यू सुद्धा झाल्याची माहिती आता नुकतीच समोर येते आहे। जालन्यामध्ये कौचलवाडीमध्ये गावात 1 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे। जालना दहशतवादी पथक आणि अंबड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। कोयना धरणाच्या बोगद्याला लागलेली गळती काढण्याचं काम सध्या लवकरात लवकर सुरू होणार आहे। त्यावेळी कोयना प्रकल्पाचा टप्पा 1 आणि 2 सुमारे 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 4 दुचाकींना धडक दिलेली आहे। अपघातामध्ये 1 तरुण गंभीररीत्या जखमी झाला, तर चालकाचा ताबा सुटल्यानं अपघात झाला असून सिडको पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। शनी शिंगणापूर देवस्थानचे 2 कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। सचिन शेटे आणि संजय पवार अशी संशयित कर्मचाऱ्यांची नाव आहेत। गुरुवारी मध्यरात्री सायबर पोलिसांनी ही कारवाई केली। अमरावती रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये गाजला। रेल्वे स्टेशन स्थलांतरित करण्याला अमरावतीकरांनी विरोध केलाय। भूमाफियांच्या षडयंत्राची उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी सुद्धा खासदार बळवंत वानखेडे यांनी केलेली आहे। वाहतूक कोंडीनं सध्या बारामतीकर चांगलेच त्रस्त झाल्याचं चित्र आहे। अनेक वर्षांपासून सिग्नल यंत्रणा धुळकात बसली असून कसबा चौक ते शिवाजी चौकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झालेली आहे। सोन्याचा भाव जीएसटीसह 1,32,000वर गेल्या आठवड्याभरात सोन्याचे दर 2,000 वाढले असून चांदीचे दर 10,000 वाढलेले आहेत। अमेरिकन फेडरल बँकांनी व्याजदर कमी न केल्याचं सुद्धा परिणाम पाहायला मिळतोय। वर्ध्यातील शेतकऱ्यांना सौर कुंपण योजनेचा लाभ मिळणार आहे। जिल्ह्याच्या 248 गावातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून आमदार राजेश बकानेंच्या प्रयत्नांमुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। रिझर्व्ह फॉरेस्ट नसलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ मिळणार आहे। वर्ध्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेनं महाकाली ढाब्यावर छापा टाकला। ढाब्यातून आरोपी रत्नेश तिवारी आणि अजय आडे यांच्याकडून 701 ग्रॅम गांजा, 2 मोबाईल, 3 वाहनं असा 4,03,120 किमतींचा मुद्देमाल जप्त केला आहे। सर्व आरोपींवरती सध्या गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे। टीईटी परीक्षेच्या विरोधामध्ये सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। टीईटी सक्ती आणि 15 मार्च 2024 मध्ये संच मान्यतेच्या जीआर विरोधामध्ये राज्यभरातील शिक्षक रस्त्यावरती उतरले होते।
विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील शिक्षकांनी नांदेड इथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला होता। या मूकमोर्चादरम्यान टीईटी सक्तीचा पुनर्विचार आणि जुनी पेन्शन लागू योजना करावी या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता। शिरूर तालुक्यातील लाखेवाडी इथं बिबट्या मृत अवस्थेमध्ये आढळून आला। बिबट्याच्या मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट असलं तरी सुद्धा वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये पाठवण्यात आला। गोंदिया वाहतूक पोलीस दलामध्ये ऑटोमॅटिक इंटरसेप्टर वाहन दाखल झालेलं आहे। या वाहनामध्ये ऑटोमॅटिक चलान सिस्टीम असणार आहे। यामध्ये ट्रिपल सीट, विना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे। राज्यामध्ये रब्बी हंगामासाठी केवळ 2 लाख शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपयांचा पीक कर्ज मिळालं असून आता अधिकच्या कर्जाची वसुली थांबल्यामुळे रब्बी कर्ज वाटप संथ गतीनं सुरू असल्याचं बँकांचं म्हणणं आहे। जामखेडमध्ये नृत्यांगण्यांनी खडी रोडवरील लॉजमध्ये जाऊन गळफास घेत आत्महत्या केलेली आहे। संदीप गायकवाडमुळे दीपालीने ही आत्महत्या केली असल्याचा आरोप दीपाली पाटील हिच्या नातेवाईकांनी केलेला आहे। चंद्रपुरातल्या नागभीडच्या अंभोरा गावामध्ये वाघाचं दर्शन झालं। नागरिकांना वाघाचे 2 बछडे दिसले। वाघाला बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती। येवला शहरातील भटक्या श्वानांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। एका भटक्या श्वानानं नगर मनमाड महामार्गावर 6 ते 5 जणांना चावा घेतलेल्याचं दिसून आलंय। या श्वानांचा बंदोबस्त करावा, अन्यथा महानगरपालिकेमध्ये आणून सोडू असा इशारा सुद्धा संतप्त नागरिकांनी दिला। शिक्षकांसाठी टीईटीनं परीक्षा अनिवार्य केली होती। या निर्णयाविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या। जिल्ह्यातील 80 ते 90% प्राथमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। छत्रपती संभाजीनगरच्या बिडकीन गावामध्ये दुकानाला आग लागल्याची घटना घडली। आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झालंय। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। प्रसिद्ध अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी जयाप्रदा यांनी साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला सुद्धा हजेरी लावली। साई संस्थानच्या वतीनं जयाप्रदा यांचा शाल आणि साई मूर्ती देऊन सत्कार सुद्धा करण्यात आला।